नमस्कार, सविताच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी नॉनव्हेजमध्ये सुट्टीचा मसाला भात खाल्लाय का? नाही खाल्ला? काय बोलता? चिकन बिर्याणीला सुद्धा टक्कर देईल असं सुट्टीचा मसाला भात बनतो. जे नॉनव्हेज खाणारे असतात ना, ते वर्षभराची सुकी मच्छी भरून ठेवतात. त्यांच्यासाठी उत्तमच आहे. कारण की आधीच भरलेले असतं. म्हणजे बाहेरून आणायची गरज लागणार नाही. घरी सुकट असेल तर अशी रेसिपी बनवायची. बनवण्याची पद्धत एकदम सिंपल आहे आणि जास्त खर्चात टाकणारी रेसिपी नाही. स्वस्त आणि मस्त. आमच्या कोकणात सुकीपासून सुकी भाजी सुद्धा बनवली जाते किंवा वांगा टाकून सुद्धा भाजी बनवली जाते. आज मी तुम्हाला मसाला भात करून दाखवणार आहे सुक्या सुकटीपासून. तर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत आजची रेसिपी पूर्ण बघा. आणि हो, तुम्ही माझं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला आपण बनवायला सुरू करूया सुकीचा मसाला भात. चला पटापट. सुकटीच्या मसाला भातसाठी साहित्य काय काय लागणार ते पाहूया. या ठिकाणी हे बघा, जवळा घेतला म्हणजे सुकट घेतली आहे. त्या आधीच मी साफ करून घेतली होती. त्यानंतर कांदा, टॅमॅटो, मिरची, कोथिंबीर, 3 अंडीसुद्धा ठेवलेली आहेत. त्यानंतर आलं लसूण पेस्ट. त्याचसोबत चिकन बिर्याणी मसालासुद्धा ठेवला आहे. जर चिकन बिर्याणी मसाला नसेल तर बिर्याणी मसाला किंवा घरचा गरम मसाला असेल तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता हे सगळं साहित्य झाले पाहून. 1 कप सुकट घेतली आहे सुकी. आता त्यात आपण पाणी घालूया, थोड्या वेळसाठी भिजत ठेवूया. त्याने ती सुकट जी कडक आहे ती नरम होईल. तर हे झालं. आता आपण फोडणी द्यायला सुरू करूया. कढईत तेल घालूया 2-3 चमचेच्या अंदाजाने. तेल गरम झालं की त्यानंतर राई, जिरं हे घालायचं. राई छान तडतडली की नंतर जिरं घालायचं. जिरं घालून झालं की कढीपत्ता घालूया. आणि कढीपत्ता चांगलं छान तडतडलं की त्यानंतर मिरची घालूया. 4-5 अशा मिरच्या चिरून ठेवल्या होत्या ते सुद्धा त्यात घालूया. आणि ते छान फ्राय होत आलं की कांदा घालूया. तरी 1 कांदा घेतला आहे मी, तरी मोठ्या आकाराचा. तो आता बारीक चिरलेला कांदा त्यात घालूया आणि मस्त गोल्डन कलर येईपर्यंत कांदा तेलात छान फ्राय करून घेऊ. आता आपण आलं लसूण पेस्ट घालूया. ती छान फ्राय करून घेऊ. आणि थोड्या वेळानंतर टॅमॅटो घालूया बारीक चिरलेलं. तरी 2 टॅमॅटो घेतलेत मी, मीडियम आकाराचे होते. ते छान आता फ्राय करत ठेवूया. म्हणजे सर्वात आधी आपण हळद घालूया 1 चमचा छोटा. त्यानंतर मिरची पावडर घालूया. 1.5 चमचा घातलाय कारण मिरची पावडर खूप तिखट आहे. त्यामुळे चिकन बिर्याणी मसाला घालूया. तर 1 चमचा चिकन बिर्याणी मसाला आहे. त्यानंतर गरम मसाला. हे सगळं आता मसाले मस्त छान फोडणीत फ्राय करून घेऊया. आणि 1 लिंबू घेतला आहे मी. 1 लिंबू पुऱ्या आहे. छोटासा लिंबू, आता गरमीमध्ये छोटे मोठे लिंबू भेटतात, छोटेच लिंबू भेटतात. तर तो लिंबू पूर्ण घेतलाय मी. आता तो पिळलाय छान. आता नंतर कोथिंबीर सोडूया. आता हे झालं. त्यानंतर जो आपण आधीच पाण्यात ठेवला होता जवळा, तो आता आपण छान पिळून असं दाबून घ्यायचा. आणि दाबल्यानंतर पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं जवळ्यातलं आणि तो जवळा फोडणीत घालायचा. आणि छान व्यवस्थित मसाले लावून घ्यायचे. जवळा घातल्यानंतर जर तुम्हाला वरून कोथिंबीर अजून सोडायची असेल तर तुम्ही घालू शकता. आता हे झालं. त्यानंतर आता सगळे मसाले आपण जवळ्याला लावून घ्यायचं, म्हणजे सुकटीला लावून घ्यायचं. आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. जसं भात असेल त्या अंदाजाने आधीच फोडणीतच मीठ घालायचं. भात घातल्यानंतर तो मीठ व्यवस्थित पसरणार नाही किंवा कुठल्याच पदार्थाला म्हणजे लागणार नाही. एकतरी एका बाजूला तरी मीठ राहील असं होणार. मग एक बाजू आपल्याला आळणी लागणार भाताची. त्यापेक्षा फोडणीतच मीठ घाला. सुका जवळा त्यात घातलाय तर थोडं आपल्या अंदाजाने पाणी घालायचं. जास्त पाणी नाही घालायचं, थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास. कारण की जे आपण मसाले ते व्यवस्थित जवळ्याला लागले पाहिजेत आणि जी मसाल्यांची जी टेस्ट आहे ती जवळ्याला व्यवस्थित लागली पाहिजे. त्यासाठी आपण पाणी घालतो. म्हणजे अजून म्हणजे छान उकळी आली मसाल्यांना, मग तेव्हा ती टेस्ट खरी तयार होणार आहे. तर हे झालं. आता 2 मिनिटासाठी आपण उकळत ठेवूया जवळा. आता हे 2 मिनिटानंतर आपण पाहूया. झाकण काढूया. 2 मिनिटे झालेत. तर बघा अशा प्रकारे मस्त जवळा शिजून तयार झाला. पाणी थोडंसं हलकंसं ठेवलं आहे आपण. आता आपण त्यात भात घालूया. तरी 2 जणांना पुरेल असा भात आपण घातला आहे, म्हणजे पोटभर जेवतील असं. आता तो भात आपण त्यात घालूया. आणि सगळे मसाले लावण्याआधी आपण आधी काय 3 अंडी आणले होते, ती 3 अंडी वरून फोडायचे. जर अंडी नसेल घालायची त्यात किंवा तुम्हाला मिक्स करायची नसतील तर नका करू. फक्त तुम्हाला जवळाच भात खायचा असेल, म्हणजे जवळ्यासोबतच भात खायचा असेल तर तुम्ही तसंही करू टाकूया. आणि नंतर सगळे मसाले भातापासून आणि जे आपण अंडा फोडलाय ते सगळं आता सगळं मिक्स करून घेऊ. आणि ते सगळं मिक्स केल्यानंतर मसाले सगळे भाताला लावल्यानंतर परत आपण वरून झाकण ठेवूया. आणि 2-3 मिनिटानंतर पाहूया. आता काय जास्त 3 मिनिटे झालेत कारण की आपण मंद आचेवरती ठेवलं होतं.
भात, त्यामुळे अंडासुद्धा फोडला. मग ते सुद्धा थोडासा घट्ट झाला पाहिजे आणि अंडाही छान भाताला लागला आहे, पण अजून थोडासा असं वाटतं की तो शिजला पाहिजे. त्यासाठी आपण परत वरती झाकण ठेवूया आणि 2 मिनिटानंतर पाहूया. तर आपण झाकण काढूया. हे बघा मस्त सुक्या सुकटीचा जवळा भात मस्त बनून तयार झाला आहे आणि दिसायला एकदम कलर पण छान आला आहे आणि एकदम झणझणीत वाटतोय. आणि असंच आपल्याला कोकणी माणसाला तर तिखट खायला आवडतं, खरं म्हटलं ना. आणि सुक्या सुकटीपासून आपण बरेच काही पदार्थ बनवू शकतो. सुकी भाजी करू शकतो. सुकी भाजी, सुकटीची भाजी मी यूट्यूबवर शेअर केली, तुम्ही पाहू शकता. आणि आत्तासुद्धा जे आपण भात घालण्याआधी जी सुकट तयार केली, मी फोडणीत घातली होती, तशी सुकी भाजीसुद्धा तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता. किंवा भाकरीसोबत काय, नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तांदळाच्या भाकरीसोबत, कुठल्याही भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. पण आज आपण भातासोबत थोडं ट्राय केलंय, पण झाले मस्त भन्नाट झाली रेसिपी आजची. आणि करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ची रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये सगळ्यांना शेअर करा. जास्तीत जास्त सपोर्ट करा आजच्या रेसिपीला. आणि हो, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. नवीन असाल तरी सुद्धा सबस्क्राईब करा. विसरला असाल तरी सुद्धा सबस्क्राईब करा. आजची व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.